झुंडीचे मानसशास्त्र. विश्वास पाटील. नवी क्षितिजे कार. वाचक ओंकार गोवर्धन. भाग दुसरा. झुंडीची मते आणि श्रद्धा. झुंडीची मते आणि श्रद्धा कशा प्रकारे घडतात? मानवी जमाव एका विचारानं आणि एका भावनेनं उत्तेजित होऊन संघटित होताच तो सामान्य जमाव राहत नाही, तो झुंडीत रूपांतरित होतो. आता प्रश्न असा की हा समान विचार आणि भावना जमावामध्ये कोणत्या कारणानं फैलावतात आणि कशा फैलावतात? या घटनेला कारणीभूत होणारे घटक कोणते? त्यातील कुठले घटक प्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरतात आणि कुठले अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरतात? साध्या जमावाचं रूपांतर झुंडीत घडून येण्यामागं दोन कारणं असतात. एक, प्रत्यक्ष म्हणजे निकटची कारणं, आणि दुसरी अप्रत्यक्ष म्हणजे दूरची कारणं. निकटची कारणं अर्थात अधिक महत्वाची ठरतात, परंतु दूरची कारणं सुद्धा तितकीच महत्वाची असतात. कारण या दूरच्या कारणांमुळे जमाव झुंडीत रूपांतरित होण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक आणि भावनिक भूमी तयार होत असते. जमावाचा मानसिक कल एका ठराविक दिशेकडे ओढ घेऊ लागल्यानेच पुढे त्या जमावाची परिणती झुंडीत होत असते. जमावाचा मानसिक कल विशिष्ट प्रकारचा बनल्यामुळं एक जमाव एका विचार प्रणालीच्या आणि श्रद्धा परंपरेच्या मागे जायला उद्युक्त होतो, तर तसा कल तयार न झाल्यामुळे दुसरा जमाव त्याला नकार देतो. मतलब हा की माणसं एका जमावात जमा झाली तरी प्रत्येक वेळेस ती सर्व एकाच प्रकारची विचारसरणी आणि शिकवणूक स्वीकारतील याची काहीही हमी देता येत नाही. जमावाला स्वतःचं निवड स्वातंत्र्य असतं आणि त्यांचा मानसिक कल कुठली दिशा घेतो याच्यावर ही निवड ठरते. आता प्रश्न असा की हा कल ठरवणारे घटक कोणते? एखाद्या आकस्मिक कारणानं झुंडी पेटून उठताना आणि विशिष्ट मतप्रणालीचा झेंडा खांद्यावर घेऊन मारू किंवा मरू या निश्चयानं बाहेर पडताना कधी कधी आपण पाहतो. आपल्याला असं वाटतं की ते आकस्मिक कारण हेच झुंडींच्या आवेशाचं प्रमुख कारण आहे. पण प्रत्येक वेळेला ही गोष्ट खरी असतेच असं नाही. ज्या कारणानं ती झुंड एवढी पेटून निघाली होती ते कारण कदाचित तात्कालिक असू शकतं, आणि त्या तात्कालिक कारणाच्या पाठीमागे दुसरी कित्येक महत्वाची कारणं खोलवर दडून बसलेली असतात. तात्कालिक कारण अनेकदा इतकं क्षुल्लक असतं की तसल्या क्षुल्लक कारणाकरता लोकसमुदाय खवळून निघावा हेच आश्चर्यजनक वाटतं. याचा अर्थ असा की त्या तात्कालिक कारणाच्या पाठीमागे जी अन्य कारणं असतात ती विचारात घ्यावी लागतात. कारण त्या विशिष्ट कारणांमुळे त्या जनसमुदायाच्या वृत्ती उत्तेजित झाल्या होत्या आणि गवताच्या गंजीवर पेटती काडी पडावी त्याप्रमाणे त्या तात्कालिक कारणानं लोकांची मनं प्रक्षुब्ध केली होती. हरेक मानवी समूहामध्ये नाना प्रकारच्या क्रियाप्रक्रिया कायम सुरू असतात. अनेकदा तर अशा काही क्रियाप्रक्रिया तिथे सुरू आहेत याचीही दाद बाहेरच्या लोकांना नसते. कधी कधी तर औचितपणे असं काहीतरी कारण घडतं. उदाहरणार्थ, कोणी एखादा स्वतःची इच्छा बोलून दाखवतो, मत व्यक्त करतो आणि जमाव त्याच्या इच्छेला किंवा मताला साथ देतो. झालं. हा म्हणता एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे अथवा आकस्मिक लागलेल्या वणव्याप्रमाणे तो संघटित जमाव बेभान कृत्य करू लागतो. आता त्या जमावाचं रूपांतर झुंडीत झालेलं असतं. झुंडीचा क्षोभ पाहणारा म्हणतो की ते विशिष्ट तात्कालिक कारण हेच या सर्व गोष्टींचं खरं कारण. पण खरं कारण नेहमी प्रच्छन्न असतं. ते डोळ्यांना दिसत नाही, पण तिथल्या लोकांच्या मनात खूप काळ ते धुमसत असतं. तसं नसतं तर तो समूह त्या विचाराच्या नादानं किंवा त्या कार्यक्रमाच्या आकर्षणानं सहजासहजी बेभान झाला तसा झालाच नसता. त्या विचाराचा किंवा उद्दिष्टाचा कोणीतरी केलेला उच्चार, कार्यक्रमाच्या नावानं दिलेली हाक हे केवळ तात्कालिक निमित्त असतं. खरं कारण विशिष्ट मनोभूमिकेच्या रूपात तिथल्या जनतेच्या मनात खोलवर दडून असतं, आणि ते तसं दडून असतं म्हणूनच क्षुल्लक घोषणेचं किंवा घटनेचं रूपांतर राज्यव्यापी संपात किंवा चळवळीत होऊ शकतं. या घडामोडीत कधीकधी नवं नेतृत्व उदयाला येतं.
प्रस्थापित सरकारं धुळीला मिळवली जातात. अशा प्रसंगी झुंड ज्याला नेतृत्वाच्या चबुतऱ्यावर उभा करते तोच तिचा नेता असतो. जगात आजवर अनेक प्रकारचे मानवी उत्पात घडून आले. त्या सर्व उत्पातांच्या मागे असणारी वस्तुस्थिती ही आहे. बारकाईनं अभ्यास केला तर हे लगेच स्पष्ट होतं. फ्रेंच राज्यक्रांतीचंच उदाहरण घ्या. ही राज्यक्रांती कोणी घडवून आणली आणि कशामुळे घडली? फ्रेंच विचारवंतांचं प्रक्षोभक लिखाण, फ्रान्समधल्या अमीर उमरावांनी फ्रेंच गोरगरिबांची केलेली छळवणूक, लुबाडणूक, शास्त्रीय विचारवंतांचं लिखाण ही सर्व अप्रत्यक्ष कारणं होती. ही कारणं घडली नसती तर पुढे जो क्रांतीचा स्फोट झाला तो कधीच घडला नसता. ही सर्व अप्रत्यक्ष कारणं. तर प्रत्यक्ष कारणं कोणती? लोकनेत्यांची प्रक्षोभक भाषणं, क्षुल्लक अशा सुद्धा राजकीय सुधारणा करायला राज्यकर्त्यांनी दिलेला नकार ही प्रत्यक्ष कारणं होती. लोकक्षोभाच्या दारूचं कोठार जर का पुरेपूर भरलेलं नसतं तर लोकनेत्यांची भाषणं आणि राजकीय सुधारणांच्या नावे केली गेलेली आवाहनं या कशाचाही उपयोग झाला नसता. एकाच वेळी या सर्व गोष्टी जमून आल्यामुळे क्रांतीच्या झेंड्याखाली जनता जमा झाली. तिनं हातात पेटत्या मशाली घेतल्या, बॅस्टिलच्या तुरुंगाला आणि राजप्रसादाला आगी लावल्या आणि तुरुंगातले कैदी मोकळे केले. झुंडी केव्हा कशा वागतात हे जर का कुणाला समजून घ्यायचं असेल तर त्यानं झुंडीवर प्रभाव गाजवणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे दोन्हीही घटक विचारात घेतले पाहिजेत. अप्रत्यक्ष घटकांमध्ये झुंडीच्या वांशिक घटकांचा अंतर्भाव होतो. झुंडीच्या वंशाप्रमाणेच तिच्या राष्ट्रीय परंपरा, तिथल्या राजकीय आणि सामाजिक संस्थांची रचना, शिक्षण पद्धती आणि त्या झुंडीचा विशिष्ट काळ हेही घटक महत्वाचे आहेत. 1. वांशिकत्व. निरनिराळ्या राष्ट्रांच्या राष्ट्रीय स्वभावाचा अभ्यास करा. राष्ट्राबरहुकूम राष्ट्रीय स्वभाव बदलतो असं आपल्या ध्यानात येईल. प्रत्येक राष्ट्राचा स्वतःचा विशिष्ट स्वभाव असतो असंही म्हणता येईल. हा विशिष्ट स्वभाव दैनंदिन व्यवहारात दिसतो. त्याहीपेक्षा अधिक प्रकर्षानं तो त्या त्या राष्ट्रातील लोकांच्या आकस्मिक सामुदायिक वागण्यातून प्रकट होतो. राष्ट्राच्या या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावालाच त्या त्या राष्ट्राचा राष्ट्रीय आत्मा किंवा राष्ट्रीय वांशिकता असं नाव ल बॉ नावाचे फ्रेंच ग्रंथकार देतात. आता प्रश्न असा की हा राष्ट्रीय स्वभाव तयार कसा होतो? याबद्दल ल बॉ असं सांगतात की प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचे खास ऐतिहासिक अनुभव असतात. तिथल्या राजकीय सामाजिक संस्था सुद्धा प्रत्येक राष्ट्राच्या स्वतःच्या अशा खास असतात. स्वतःच्या म्हणजे त्या राष्ट्राच्या विशिष्ट गरजांमधून तयार झालेल्या. वाङ्मय, इतर कला प्रकार, तिथल्या जनतेच्या धार्मिक आणि अन्य समजुती यांच्यावर सुद्धा त्या त्या राष्ट्राचा स्वतःचा छाप असतो. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन कुठल्याही राष्ट्राचा राष्ट्रीय स्वभाव तयार होतो. या राष्ट्रीय स्वभावाला राष्ट्रीय प्रतिभा किंवा वांशिकता असे सुद्धा शब्द वापरता येतील. जेव्हा जेव्हा राष्ट्रावर आपत्ती येते किंवा राष्ट्रावर एखादा निकराचा प्रसंग येतो, अशा वेळेला राष्ट्र जी प्रतिक्रिया देतं त्यामधून हा स्वभाव प्रकट होत असतो. कारण राष्ट्र त्यांच्या त्यांच्या राष्ट्रीय प्रतिभेच्या कक्षेतच वावरू शकतात. ही कक्षा सोडून त्यांना बाहेर जाता येत नाही. प्रत्येक राष्ट्रीय महत्वाच्या प्रसंगी ते राष्ट्र स्वतःच्या प्रतिभेच्या चौकटीत विचार करतं, भावना व्यक्त करतं आणि कृतीही त्याच चौकटीच्या कक्षेत करतं. थोडक्यात राष्ट्राच्या आचार विचारांवर त्या त्या राष्ट्रांच्या राष्ट्रीय प्रतिभेचा पक्का छाप असतो. याचं एक कारण अर्थात अनुवंशिकता हे आहे. राष्ट्रीय प्रतिभा अनुवंशिकतेच्या कायद्यानं एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होते. राष्ट्रीय उलथापालथ झाल्या वाचून या स्वभावामध्ये बदल घडू शकत नाही. राष्ट्रीय प्रतिभा टिकाऊ असते, कारण या प्रतिभेची देवघेव करता येत नाही, ती उसनी देता येत नाही आणि घेताही येत नाही. अर्थात
राष्ट्रीय प्रतिभेची नक्कल करता येते. उदाहरणार्थ, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडून त्या राष्ट्राच्या सामाजिक राजकीय संस्थांची उसनवारी करू शकतं, दुसऱ्या राष्ट्राच्या शिक्षण पद्धतीचीही उसनवारी करू शकतं, वगैरे वगैरे. पण ही उसनवारी निर्दोष नसते. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या संस्थांचा आत्मा आत्मसात करू शकत नाही, आणि जोवर आत्मा हस्तगत होत नाही तोवर नक्कल ती नक्कलच राहते. ल बॉ यांचं राष्ट्रीय स्वभावाबद्दलचं विश्लेषण आपल्याला आपल्या देशाला लावता येईल. आमच्याकडे लोकशाही राज्यपद्धती आहे. ही राज्यपद्धती आम्ही मुख्यत्वे ब्रिटिशांकडून उसनी घेतलेली आहे. प्राचीन काळी या देशात गणराज्य होती, पण लोकशाही कधीही नव्हती. त्यामुळे लोकशाही राज्यपद्धतीचा बाह्य सांगाडा, म्हणजे वरचं सभागृह, खालचं सभागृह इत्यादी इत्यादी आम्ही उसना घेतला. पण या सांगाड्याचं काम व्यवस्थित होण्याकरता जी प्रामाणिक मनोवृत्ती लागते ती आमच्यापाशी नाही. आम्ही सेक्युलरिझमच्या गोष्टी करतो, पण उमेदवार उभे करताना ते धर्म आणि जातीच्या तत्वांवरच उभे करतो. त्या देशांमधल्या जाती हा धर्माचाच अविभाज्य भाग आहेत. स्वातंत्र्य आणि समता हे लोकशाहीचे दोन मुख्य आधारस्तंभ. खऱ्या अर्थानं लोकशाही नांदायची तर त्याकरता नागरिक शिक्षित हवेत. सार्वत्रिक शिक्षण ही लोकशाहीची पूर्वअट आहे, आणि शिक्षणाची इथं वानवा आहे. आपली राज्य सरकारं प्रजेला साक्षर करू इच्छितात, परंतु साक्षरता म्हणजे शिक्षितता असं नाही. साक्षर मनुष्य पुस्तकं वाचील, पण फक्त ठराविक पुस्तकं जर त्याच्या हाती पडत राहिली तर त्याचे विचार एकांगी बनतील. आज लाखो माणसं ठराविकच पुस्तकं, पत्रकं वाचतात, कारण निरनिराळ्या विषयांवरची पुस्तकं वाचून प्रत्येक प्रश्नावर स्वतःचं तात्पर्य कसं काढायचं हे त्यांना शिकवण्यातच येत नाही. आणि हे शिकवण्यात येत नाही तोवर ते मतदान करताना भावनेच्या आहारी जाऊनच करतील. म्हणजे आपल्या देशात लोकशाही असली तरी ती फक्त नावाची असू शकते.